हे काय रामकृष्णाचा फोटो दिसतोय बघ, रामाचा सीताचा फोटो दिसतोय। श्री सिद्ध महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि हे मंदिर बघण्यासाठी आम्ही सगळेजण आलेलो आहे आता इथून। हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत। आज शेगाव ट्रिपचा तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही आलेलो आहोत सिद्धपीठ महालक्ष्मी मंदिर, हे शेगावमध्येच आहे आणि ते बघण्यासाठी दर्शन घेण्यासाठी आज इथं आलेलो आहोत। आम्ही आलेलो आहे आता सिद्धपीठमध्ये, तिथून परत स्टेशनला जाणार आहे। मंदिर खूप सुंदर आहे आणि देवीची जी मूर्ती आहे ती सुद्धा खूप देखणी आहे। इथं भाविक येतात दर्शनासाठी महालक्ष्मीच्या। मंदिराचा जो परिसर आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे आणि मुलांना प्लेग्राऊंड म्हणजे मुलांना खेळण्यासाठी एक वेगळी जागा आहे, ज्याच्यामध्ये त्यांना खेळण्यासाठी झोके वगैरे लावलेले आहेत। तिथं बसण्यासाठी वेगळी जागा आहे आणि मंदिराच्या मागच्या साईडला एक कार्यशाळा आहे, जिथं मुलांना मातीच्या वस्तू वगैरे बनवायला शिकवतात, पेंटिंग बनवायला शिकवतात आणि त्यातूनच त्यांना त्या मुलांचा ते सांभाळ करतात। त्यातून जी काही रोजगार निर्मिती होते त्या कार्यशाळेमधून तिथं त्या मुलांचा सांभाळ तिथं केला जातो आणि ते मंदिरच्या मागच्या साईडलाच आहे। आता आम्ही मंदिरात दर्शन घेतोय देवीचं। मंदिराची प्रदक्षिणा केल्यानंतर डाव्या बाजूला खाली पायऱ्या आहेत जाण्यासाठी आणि तिथं जे ज्योतिर्लिंग आहेत ते सगळे ज्योतिर्लिंग स्थापित केलेले आहेत। 12 ज्योतिर्लिंग तिथं स्थापित केलेले आहेत आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी आम्ही खाली गेलेलो आहे। ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून बाहेर आल्यानंतर गजानन महाराजांची मूर्ती, खूप मोठी मूर्ती इथं बसलेल्या मुद्रेत आहे, बसलेल्या स्वरूपात आहे। तिथं आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले, महाराजांच्या पाया पडून आम्ही पुढे गेलो। इथून कार्यशाळा आहे, तिकडे आम्ही चाललेलो आहे। इथून मागच्या साईडला ती कार्यशाळा आहे, तो जाण्याचा रस्ता इथून मंदिरातूनच जातो आणि आम्ही तिथून चाललेलो आहोत कार्यशाळेमध्ये।
करता आलं पाहिजे. आणि तुमच्या मागे जे पेंटिंग आहे ते शिक्षक आणि विद्यार्थी दोघं मिळून बनवलेल्या पेंटिंग्स आहेत. आणि वर या मुलांचे फोटो काढलेले की मुलं शाळेमध्ये काय कामे करतात, स्वयंपाक बनवणे, फिनाल बनवणे, स्क्रीन पेंटिंग या साईडमध्ये लाईट मध्ये दिसते का वर त्या तीन लोक आहेत त्या वस्तू काय दिसते साहेब? फोटो आहे आतमध्ये. खाली बनवलं की ते तसं बघू. खाली हे अयोध्यावर आलेले किती सुंदर दिसते ते. वरती पण आहे. वरती ते आपले हे दिसलं का? दिसलं? हो बघ ना. आणि वरती हे रामांचं ते बरोबर म्हणून होतं बघितलं ना ते रामाचं मंदिर. आम्ही आता जाणार आहोत आनंद विहारमध्ये. तिथं आम्ही प्रसादालयामध्ये भोजन करणार आहोत आणि नंतर आम्ही संध्याकाळच्या ट्रेननी पुण्याला जाणार आहोत. तर फ्रेंड्स, हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा. छान छान कमेंट्स करा. व्हिडिओला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर पुन्हा भेटेन अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात, त्यांची राहण्याची जेवणाची अवस्था सर्व फ्री आहे, काय पण घेत नाही आपण.